तर ओबीसी महासंघाच्या आंदोलनस्थळी राज्यमंत्री पंकज भोयर दाखल झालेले आहेत। मराठ्यांच्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे। ओबीसी महासंघाच्या उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। सरकारकडून ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण अशक्यच असल्याचं सांगितलं गेलंय। मंत्री पंकज भोयर यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ओबीसींच्या आरक्षणामधून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं। या धास्तीमुळे विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राज्यामध्येच आहे, परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे धास्तीनं की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसींचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का, ह्या धास्तीनं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतो आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।